श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील सुद्रिकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याचं कुलूप तोडून मंदिरातील चांदीची 24 लाखांची आभूषणे चोरणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अकोले येथून जेरबंद केलाय। त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीचे चांदीचे दागिने व दुचाकी हस्तगत केली आहे। पोलीस पथकानं 2 दिवस डोंगरात राहून आरोपीच्या मुसक्या आवळल्यात। भास्कर खेमा पथवे, राजू उर्फ राजेंद्र ठकाजी उघडे, भाऊराव मुरलीधर उघडे अशी आरोपींची नावे आहेत। पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की 12 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी पारगाव सुद्रिक तालुका श्रीगोंदा श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरातील गाभाऱ्याचं कुलूप तोडून मूर्तीची पाठीमागील आणि समोरील बाजूस बसवलेले चांदीचे अर्धगोलाकार आकाराचे प्रभावळ, मूर्तीच्या चौथऱ्याचे समोरील चांदीचे आभूषण असे चांदीचे 24 लाखांचे दागिने चोरून नेले। याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना तपासाच्या सूचना दिल्या। पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार बबन मखरे, रवींद्र कर्डिले, अतुल लोटके, रोहित मिसाळ, अमोल कोतकर, अमृत आढाव, आकाश काळे, भाऊसाहेब काळे, रणजित जाधव, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, संतोष खैरे, देवेंद्र शेलार, उमाकांत गावडे आणि अर्जुन बडे यांचं पथक नेमून तपासासाठी रवाना केलं। पोलीस पथकानं मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता वरील गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार भास्कर खेमा पथवे व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस पथकाने नांदुरी दुमाला येथे 2 दिवस डोंगरात मुक्काम ठोकला। आरोपी घरी आल्याची माहिती मिळताच त्याला जेरबंद केलं। त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन अन्य साथीदारांची नावे सांगितली। पोलिसांनी त्या 2 साथीदारांनाही ताब्यात घेतलंय। त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन भाऊराव उघडे यांच्या घरात पुरून ठेवलेले चोरीतील चांदीचे दागिने काढून दिलेत। आरोपींना पुढील तपासाकामी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलंय। आरोपी भास्कर पथवे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अहमदनगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात दरोडा तयारी, मंदिर चोरीचे 16 गुन्हे दाखल आहेत, तर आरोपी ठकाजी उघडे याच्या विरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात 1 गुन्हा दाखल आहे। श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीमधील पारगाव सुद्रिक येथील सुद्रिकेश्वर महाराज मंदिरातून 12 तारखेला चांदीचं सिंहासन हे चोरीला गेलेलं होतं। साधारण 24 लाख रुपये किमतीच्या चांदीच्या सिंहासनाची चोरी झालेली होती। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला यासंबंधी निर्देश दिलेले होते। त्याप्रमाणे एपीआय थोरात आणि त्यांच्यासोबत कर्मचाऱ्यांचं पथक गठीत करण्यात आलेलं होतं। पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज, टेक्निकल अनालिसिस तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले असता रेकॉर्डवरील भास्कर खेमा पथवे राहणार नांदूर दुमाला तालुका अकोले हा आरोपी असल्याचं पथकाला निष्पन्न झालं होतं। त्याप्रमाणे पथकातील कर्मचारी मखरे, लोटके, कर्डिले, मिसाळ, कोतकर, आढाव, काळे, रणजित जाधव, भाऊसाहेब काळे, फुरकान शेख आदी कर्मचाऱ्यांनी अतिशय मेहनतीने आणि जिद्दीने 2-3 दिवस त्या गावामध्ये तळ ठोकून आरोपी हा जंगलात निघून गेल्याने त्याला पकडणं अतिशय मुश्किल होतं। परंतु पथकाने अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने त्याचा शोध घेऊन त्याला आपले साथीदार भाऊराव मुरलीधर उघडे आणि राजेंद्र ठकाजी उघडे यांच्यासह ताब्यात घेतलेला आहे। सुद्रिकेश्वर मंदिरातून जे सिंहासन चोरीला गेलेलं होतं ते जसं तसं रिकव्हर करण्यामध्ये, जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे। महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।